जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शिरोळ तालुक्यात भारतीय जनता पार्टीचा गड राखणाऱ्या प्रशांत शहापुरेंना सभापतीपद देऊन शिरोळ तालुक्यात भाजपला बळकट करा असं शिरोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांच्यातून चर्चा होते। नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपला व इतर पक्षांनी बाजूला ठेवलं आणि त्यामुळे भाजपला नगरपालिका निवडणुकीत यश मिळालं नाही। तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत देखील भाजपची साथ इतर पक्षांनी सोडली, मात्र भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। त्या अनुषंगाने भाजपने 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती मतदारसंघात उमेदवार उभं करून प्रस्थापितांसमोर मोठं आव्हान उभं केलं। दरम्यान या निवडणुकीत आलास जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे उमेदवार प्रशांत शहापुरे यांनी कडवी झुंज देत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शाहू आघाडी आणि उद्यान पंडित गणपतराव पाटील व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या महाविकास आघाडीच्या दोन्ही तगड्या उमेदवारांना धूळ चारून जिल्हा परिषद निवडणुकीत विजय प्राप्त करून जिल्हा परिषद सभागृहात शिरोळ तालुक्यातील कमळ फुलवलं। शिरोळ तालुक्यात भाजपचं स्थान भक्कम करणाऱ्या नूतन जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे यांना सभापतीपद देऊन त्यांचा सन्मान करून तालुक्यात भाजप अधिक बळकट करण्यासाठी शहापुरे यांना सभागृहात महत्त्वाचं स्थान द्यावं अशी मागणी शिरोळ तालुक्यातील जनतेतून होते। दरम्यान प्रशांत शहापुरे यांच्याकडे तरुण कार्यकर्त्यांचं मोठं जाळ आहे आणि आता सर्वच तरुण वर्ग त्यांच्या पाठीशी असल्यानं शिरोळ तालुक्यात भाजपला अच्छे दिन येतील यासाठी प्रशांत शहापुरे यांना जिल्हा परिषद सभापतीपद मिळावं अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।